माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकमंगल साखर कारखाना हा कॅबिनेट माजी सहकार मंत्र्यांचा असून इथं डिस्टिलरीचा प्रोजेक्ट गेल्या कित्येक वर्षापासून चालतोय। ह्याचं उत्पन्न कोट्यवधी रुपयाचं असताना उपपदार्थ असताना अक्षरशः 1.5 महिना झालं चालू वर्षी कारखाना सुरू आहे, परंतु अद्याप उसाचा दर ह्या लोकमंगल कारखान्याने चालू केलेला नाही, जाहीर केलेला नाही। आणि महाराष्ट्र राज्य ज्यांनी त्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही पहिली उचल 3,500 रुपये मागतोय, ती सुद्धा जाहीर करायला त्यांना वेळ नाही। आणि इकडे कारखान्याचं गाळप चालू आहे। त्यामुळे मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की आता आम्ही लोकमंगलच्या कारखान्यावर येऊन घावणीत उड्या टाकून हा कारखाना बंद पाडलाय। तर उद्या सकाळपासून या उत्तर तालुका असो, पंढरपूर असो, मोहोळ असो, दक्षिण असो, बार्शी तालुका असो, या गावोगावच्या शेतकऱ्यांनी या लोकमंगल कारखान्यावर आलं पाहिजे। आपली भीती निर्माण केली पाहिजे त्यांना। आपल्याला काय गुंडगिरी करायची नाही, पण ऊस उत्पादक शेतकरी आता 50% पेटून उठलेला आहे। राहिलेला 50% शेतकरी पेटून उठला तर ह्यांना गुडघे टेकायला लाव। 3,500 ची पहिली उचल आपण द्यायला लाव। एक तर कारखानदार काटे आणतात, रिकव्हरी कमी दाखवतात, ऊसाला दर कमी देतात, त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादक संपलेल्या अक्षरशः काटा कशा आणतात कसं समजतं आम्हाला। शेतकरी सांगतो ना, 2 वजन काट्यावर वजन केलेले तपास कशी जाते। आमच्याजवळ काय मशीन नाही, आम्ही आरोप करत नाहीत कारखानदारावर। ह्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला पाहिजे।